नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील जी काउन्सिलिंग प्रोसेस होती, तर त्यासाठी स्टेट कोटा असेल किंवा ऑल इंडिया कोटा असेल, तर त्यासाठी विद्यार्थ्यांनी किती फी व डिपॉझिट भरले होते, त्यातील जे डिपॉझिट आहे तर ते रिफंडेबल आहे, तर किती आपण फी व डिपॉझिट भरले होते, तर हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, स्टेट कोटा म्हणजेच 85% हा जो होता 85% कोटा, तर त्यासाठी फी होती 1000. ती फी नॉन रिफंडेबल होती व यासाठी कोणतेही डिपॉझिट जे आकारले नव्हते. त्यानंतर या स्टेट कोट्यात तर IQ कोटा म्हणजेच मॅनेजमेंट कोटा, तर याचं जर रजिस्ट्रेशन करायचं होतं तर विद्यार्थ्यांना याची फी जी होती तर ती ₹5000 इतकी होती. यामध्येही कोणतेही डिपॉझिट नव्हते. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी दोन्ही कोट्यासाठी म्हणजे 85% स्टेट कोटा व IQ कोटासाठी रजिस्ट्रेशन केलं होतं, तर त्यांना टोटल ₹6000 इतकी फी त्या विद्यार्थ्यांनी भरली होती व यातही कोणते डिपॉझिट नव्हते. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी 15% ऑल इंडिया कोटा IUसाठी जो होता, तर त्यासाठी हा प्रायव्हेट कॉलेजसाठी कोटा होता, तर त्यामध्ये त्याची फी ₹2000 व डिपॉझिट ₹50,000 चे रिफंडेबल आहे. तर ते विद्यार्थ्यांना परत मिळणार आहे. त्यानंतर जर आपल्याला स्ट्रे व्हॅकन्सी राउंडची जर कट ऑफ पाहायचे असतील, तर त्यावरही आपल्या चॅनलवर आधी व्हिडिओ बनवले आहेत. तर ते व्हिडिओ आपण पाहू शकता. तर मित्रांनो, आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.